सगळ्यांना विनंती राऊंड टेबल लावलेला आपण तिथं बसावं. ते विचित्र वाटतं काय शूटिंग मध्ये. सगळ्यांनी तिथं बसावं. खुर्च्या वरून न्या लागला. आता थोडीशी चिंचिक बंद करा. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. माणूस घडवण्याची प्रक्रिया करत असलेली संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. आणि या रयत शिक्षण संस्थेच्या जगदंबा विद्यालयाचा 10वीच्या बॅचचा म्हणजे 2003च्या बॅचचा हे गेट टुगेदर म्हणजे 8वीच्या हिंगोळ्यावर आले सगळे. सकाळी मी आले होते त्यावेळेस बघितलं तिथे जेवणाच्या हॉलमध्ये तुमच्या सगळ्यांची इतकी चिमचिम चालू होती, इतकी चिमचिम चालू होती की आम्ही सारखं बऱ्याचशा कार्यक्रमाला जातो पण एवढी चिमचिम मला कुठं दिसत आहे. मला माझ्या शाळेची आठवण आहे. किती सुंदर, किती वर्षानंतर आपण मित्रमैत्रिणी भेटत असतो त्या निमित्तानं. तिथं फक्त तुमच्या सरांच्या हातात छडी होती. शाळेत असताना थोडीशी चिमचिम केली तरी ते लगेच आपले शिक्षक आपल्याला छडी गप्प बसवायचे. आता तुमचे शिक्षक तुम्हाला गप्प बसवत नव्हते. हे सगळं काळ पुन्हा मागे जातो कुणी अचानक भेटल्यावर. काळ पुन्हा मागे जातो सारे अचानक भेटल्यावर. मन पाकून झुरू लागते आठवणीच्या हिंगोळ्यावर. आठवणीतला वर्गही मोहन तीच जागा पाकावर. आठवणीतला वर्गही मोहन तीच जागा पाकावर. वर्गामधला गंगा गोंधळ आणि छडी आठवे हातावर. कधी कुणाची पोटापचिती सारे मिळून हसलो भरपूर. कधी कुणाची पोटापचिती सारे मिळून हसलो भरपूर. अंगत पंगत मांडणी खाली डब्यांमध्ये भाजी भाकरी. आंबट गोड चिंचा पोरे मेजवानीची मधली सुट्टी. आंबट गोड चिंचा पोरे मेजवानीची मधली सुट्टी. त्याच वाटा तीच झाडे आठवती त्या गप्पा गोष्टी. त्याच वाटा तीच झाडे आठवती त्या गप्पा गोष्टी. चढाओढीनं पूर्ण व्हायचे वेळापत्रक अभ्यासाचे. चढाओढीनं पूर्ण व्हायचे वेळापत्रक अभ्यासाचे. पूर यायचा भरून तेव्हा शब्द ऐकता कौतुकाचे. झेंडावंदन स्नेह संमेलन धमाल होती धडपड होती. झेंडावंदन स्नेह संमेलन धमाल होती धडपड होती. कधी हसावे कधी रडावे आठवत्या त्या गमती जमती. फुलपंखी त्या आठवणींना पुन्हा मिळाला आज उजाळा. फुलपंखी त्या आठवणींना पुन्हा मिळाला आज उजाळा. आयुष्याच्या वळणावरचा सोहळाच तो होता निराळा. आयुष्याच्या वळणावरचा सोहळाच तो होता निराळा. खरं तर शाळेचे दिवस अजून पण चिमचिम चालू आहे. चिमण्यांना थोडंसं गप्प बसायला. शाळेचे ते फुलपंखी दिवस म्हणजे मला तर मी तर कायम असं म्हणत असते आत्ता ह्या वळणावर मी आहे. तुम्ही आपण आपला जन्म झाल्यापासून 5 वर्षापर्यंत हे आपण खरं आयुष्य जगत असतो. किती हसा किती रडा किती उड्या मारा मातीत खेळा लोळा हट्ट करा फक्त 5 वर्षापर्यंत जातं वयाच्या. म्हणजे आता जर छोटंसं एखादं लेकरू बघितलं ना आपण तर आपल्याला वाटतं अरे किती छान हे बालपण हे खरं आयुष्य. त्याच्या
शाळेत अभ्यास होतो, बाकीच्या सगळ्याच गोष्टी असतात. आपल्यापैकी सगळ्यांनी आत्ताच्या मुलं शाळेमध्ये इतका अभ्यासाचा लोड घेत आहेत, अभ्यास करतायत. मला नाही वाटत आपल्यापैकी सगळ्यांनी इतका लोड घेतला असेल. तरी पण तुम्ही सगळे तुमच्या आयुष्यामध्ये सेटल झालेले. आम्ही सुट्टीच्या दिवशी चिंचा मोरं हुडकत हिंडलोय, रानमाळ हिंडलोय. आम्ही एकमेकांच्या डब्यामध्ये भाजी भाकर खाल्ली. आम्ही जरासं शिक्षकांचं दुर्लक्ष झालं की गप्पा केल्या, घोड्या केल्या. काय काय घातले तुम्हालाच माहित असेल. यातली किती खोडकर असते काय. आणि काय काय प्राणी, म्हणजे माझ्या वर्गातल्या मुलांना मी म्हणते, काय काय प्राणी असे असतात की ते आता सुद्धा तुम्हाला बोलले नसतील, इतके लाजवळ असतात, नाही बोलत ते, त्यांचा स्वभावच तो असतो. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गमती जमती आपण शाळेमध्ये असताना आपल्या शाळेवयामध्ये असतात. आत्ताच्या मुलांना ते नाही मिळत. आत्ताची मुलं सगळी त्यांच्या अभ्यासामध्ये अभ्यास एका अभ्यास, अभ्यास एका अभ्यास ह्यामध्येच गुरफटलेली आहेत. मग आपलं शिक्षण होतं, आपण 10वी-12वीच्या वयामध्ये जातो. मग त्याच्यानंतर आपल्याला नोकरी शोधायची असते, व्यवसाय शोधायचा असतो. बऱ्यापैकी मुलांचं असं असेल की वर्गामध्ये सगळ्यात मुलगा असू शकतो, तो आत्ता यशस्वी त्याच्या आयुष्यामध्ये झालेला असेल. म्हणजे आता इथं सगळे शिक्षक तुमचे होते, खरं तर त्यांना प्रणामच. रयत शिक्षण संस्थेतली मुलं म्हणल्यावर सगळं वेगळं तेज असतं त्या मुलांच्या चेहऱ्यावर, मुलींच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर. पण वर्गातल्या मार्काचा आणि आयुष्यात यशस्वी होण्याचा 100% संबंध नसतो. माझ्या वर्गात पण आम्ही ज्या पोरांना ढ म्हणायचो, ते सगळ्या शेवटच्या बेंचवर मुलं बसायचे, ते आयुष्यामध्ये यशस्वी झालेले. हे सगळं होत असताना आपण 10वी-12वीच्या नंतर मग आपण आपला व्यवसाय शोधतो किंवा आपल्याला नोकरी कुठं लागते का हे बघतो. त्याच्यानंतर आपलं लग्न होतं. सुदैवानं तुमच्या वेळेस मुली होत्या लग्नाला. आता अशी परिस्थिती, थोडे कमी नाही तर तुमच्या वयाचे मुलं असतील, त्यांचे अजून लग्न होत नाही. म्हणजे तुम्ही सुटले, तुम्ही सुटले. लग्न झाल्यानंतर खरी आयुष्याची परीक्षा सुरू होते असते. म्हणजे माझ्या इथं मैत्रिणी आहेत, त्यांना गृहिणी आहेत सगळ्याजणी, पण गृहिणी म्हणजे सगळ्यात मोठी पदवी असं मी म्हणते. कारण नोकरी करणारीला तरी एखाद्या वेळेस आपण समजून घेऊ, बाबा जाऊ द्या ती नोकरी करते. पण गृहिणी जर असेल ना, काय करते ती, घरीच आहे, घरीच आहे. मग तिला काय होतं एवढं करायला. असं करून करून तिच्या डोक्यावर एवढा कामाचा बोजा असतो, ती दिवसभर घरातलं काम करत होते. आणि पुरुष माणसांचं नोकरीमध्ये धंद्यामध्ये सेटल व्हायचं असतं. आपण शून्यातून जग निर्माण तयार केलेलं असतं आपल्याला. कुणाचं तरी एखाद्या भाग्यवंताचंच आई बापाची प्रॉपर्टी असते, नाहीतर इथल्या बऱ्यापैकी लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी शून्यातून त्यांचे आई वडील कदाचित कुणाच्या तिथं तरी कामाला राहिलेले असतील आणि त्या पोरांना शिकवलेलं असेल. त्यांना शून्यातून आयुष्य उभं करायचं असतं. म्हणजे ही सोपी कसोटी नसते. बायका, मुलं, नवरा, सगळे नातेवाईक हे सांभाळत सांभाळत आपल्याला घर घ्यायचं असतं, आपल्याला गाडी घ्यायची असते. ह्या सगळ्या गोष्टी करत 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 आणि आयुष्यामध्ये इतके अडचणी येतात, म्हणजे क्वचितच एखाद्याचं आयुष्य असं सहज सहज पुढं जात असतं. खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणींना आणि भयंकर स्ट्रगल करावं लागतं त्या लोकांना. हे करत 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 आपण आपली इतकी दमछाक होती की आपण कसे जगतोय, आपण कसे चाललोय हेच कळत नाही. हे करत 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 आपण 35च्या पुढे जातो आणि आपण असतो 40च्या उंबरठ्यावर. 40च्या उंबरठ्यावर गाडी जोरात येते, जसं आपलं लग्न करिअर सुरू होतं अशी जोरात गाडी येते आणि धडकन 40च्या उंबरठ्यावर आदळते. मग आपल्याला थोडीशी वेळ मिळतो, थोडासा विचार करायला आपल्या आयुष्याबद्दल. आपण मागे वळून बघतो, मागे वळून बघितलं
बोलल्यावर आपल्याला वाटतं अरे 40 वर्षाला आपण गाठायला आलो आणि आपण किती ओढत ताणत आणलंय सगळं आपण सगळ्यांचं करता करता, नवऱ्याचं करता करता, बायकोचं करता करता, मुलांचं करता करता, नातेवाईकांचं करता करता आपल्या स्वतःची किती फरफट करत आणली आहे हे 40च्या उंबरठ्यावर आपल्याला कळतं. पण ते कळत असताना आपल्यापुढे इतक्या जबाबदाऱ्या असतात त्यावेळेस 40च्या उंबरठ्यावर. मी आता मागच्या 2-3 वर्षापासून, मी तुमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी असेल कदाचित, त्यावेळेस पासून मला जाणीव झाली की अरे खरंच आपण आपल्याला इतकं ओळख करण्यात आणलंय, आपल्याला स्वतःसाठी जगायचं राहून गेले. आमच्या गृहिणींना तर 100% असतं, सगळ्या गोष्टी सगळ्यांचं करत 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 आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून जातो. पण तरीही त्या काळामध्ये आपली मुलं मोठी होत असतात, आपल्यावर बऱ्याचशा गोष्टींच्या जबाबदाऱ्या असतात, आपल्याला स्वतःसाठी जगता येत नाही. आता स्वतःसाठी जगायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न अनेकींना पडत असेल. म्हणजे मुलं पण आपली आहेत, नवरा पण आपला आहे, बायको पण आपली आहे, आपण सगळ्यांसाठी करतोय म्हणजे आपल्यासाठीच करतोय. पण खरं सांगू का दादा, आपली शालेय वयापासून आपल्याला काय जे छंद असतात, म्हणजे मी नेहमी बोलताना सांगते की चंद्रशेखर भोसले यांना त्यांच्या ओळीमध्ये असं म्हणतात की छंदाशिवाय जगणं म्हणजे निव्वळ जगणं. छंदाशिवाय जगणं म्हणजे निव्वळ जगणं. कुणी साथ घातली तरी कधी वळून न बघणं. माणसाच्या आयुष्यामध्ये खूपदा ताणतणाव येतात, खूप अडचणी येतात. अशी वेळ येते की कधी कधी पैसा सुद्धा आपल्या कामाला येत नाही, पैसा कामाला येत नाही, नातेवाईक कामाला येत नाही. पण अशा टेन्शनच्या काळामध्ये, अशा तणावाच्या काळामध्ये जर तुमच्याकडं काही छंद असतील, काही तुमच्या आवडी असतील, अगदी तुम्हाला काही वादनाचा छंद असू द्या किंवा गायनाचा छंद असू द्या किंवा चित्रकलेचा, बडबड आवाज येतोय मला, बडबड येते, गायनाचा छंद असू द्या, एखादं वाद्य वाजवण्याचा छंद असू द्या, तुमच्याकडे चित्रकलेचा छंद असू द्या, तुम्हाला हिंडण्या फिरण्याचा छंद असू द्या, असंख्य प्रकारचे छंद असतात. आपण ते विसरून जात असतो. ते छंद आपण आपले जपले पाहिजे. मी कायम सांगत असते, खरं तर 40च्या उंबरठ्यावर आपण पोहोचत असताना अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते की सगळ्या तणावामध्ये आपण आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य गमावून बसलेलो आहोत. आता आपण दिसतोय छान, पण आपल्या डोक्यामध्ये पण गोंधळ चाललेला आहे, आपल्या आयुष्यामध्ये पण गोंधळ आहे. आपल्याला खूप काम करायचं, खूप काम करायचं, खूप काम करायचं, आपल्याला खूप पैसा कमवायचा आहे. दादा तिकडे बडबड करताय, आपल्याला खूप काम करायचंय, खूप काम करायचंय, पैसा कमवायचा आहे. पण ह्या सगळ्यामध्ये आपलं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आज आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा आजार कधी कुणाला होईल काही सांगू शकत नाही. याची कारणं आपल्याला मगाशी सरांनी सांगितली की खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळ्या आपल्या भेसळयुक्त आहेत. ह्या सगळ्यामध्ये आपलं शारीरिक आरोग्य आपण हरवतच चाललेलो आहोत. त्या आरोग्याकडे आपलं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि मानसिक आरोग्य कशाने मिळवायचं तर आपल्या छंदांनी मिळवायचं. दोनच गोष्टी आहेत मानसिक आरोग्याच्या, एक आपले छंद आणि एक आपले मित्र. मित्र असो मैत्रीण असो, मी नेहमी सांगत असते चांगल्या सवयीला छंद म्हणायचं. चांगल्या सवयी जर असतील तर त्याला छंद म्हणायचं, वाईट सवयी असतील तर त्याला व्यसन म्हणायचं. आणि येड्या सवयी असतात काय काय लोकांच्या, त्याला नाद म्हणायचं. येड्या सवयीला नाद म्हणायचं. आपल्याला कोणत्या सवयी लावून घ्यायच्या त्या आपण ठरवायचं. आणि आपले मित्र सगळ्यात जवळचा
आपण आत्ताच्या काळामध्ये बघतोय, या जगामध्ये सगळे बडबड करतायत. बडबड करणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी तुमच्या सगळ्यांची खरं तर माफी मागते की दुसऱ्या सत्रामध्ये मला नाईलाजाने यावं लागलं. पहिल्या सत्रात माझं आगमन होतं खरं तर, त्याबद्दल क्षमस्व सगळ्यांना. या आताच्या चालू काळामध्ये आपण बघतो समाजामध्ये नकारात्मक वातावरण किती तयार झालेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी समाजामध्ये घडत आहेत त्या आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. कुठे काय चाललंय याचा कोणालाच ताळमेळ नाही आणि त्याच समाजाचे आपण एक घटक आहोत. आपण माणूस म्हणून त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा असंख्य घटना घडत असतात, म्हणजे अवचित घडत असतात, अचानक घडत असतात. कुणालाच नको असतं अडीअडचणीचं आयुष्य, पण घडतात घटना. तर त्यावेळेस आपली चिडचिड होते, उगाचच आपण त्रागा करत बसतो. ह्याच्यावर चिड त्याच्यावर चिड, सगळं वातावरण घराचं बदलून टाकत असतो. आपण सगळे संसारी माणसं आहोत. पण खरं सांगू का, नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान काहीतरी मिळवण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते. याचं एक उदाहरण मी तुमच्यासमोर मांडणार आहे. टायटॅनिक जहाज जगातलं सगळ्यात मोठं जहाज होतं ते, आणि त्या जहाजाची बांधणी चालू असताना किंवा ते प्रवासाला निघणार होतं पहिल्यांदाच, त्या काळामध्ये सगळ्यांचं स्वप्न असायचं, म्हणजे तिथल्या लोकांचं, की आपल्याला ह्या जहाजामध्ये प्रवास करायला मिळावा. त्याच परिसरामध्ये एक काय म्हणतात तो मासे हे करतात कोळी, समुद्राच्या काठी एक कोळी होता, त्याची बायको आणि 5-6 मुलं होती त्याला. त्याचंही स्वप्न होतं की मला टायटॅनिकमधून प्रवास करायचा आहे, माझं आयुष्यभराचं एक स्वप्न आहे, असं त्यानं ठरवलं होतं की मला टायटॅनिकमधून प्रवास करायचा आहे. मग त्याने काय केलं, त्याचं एवढ्या कमी म्हणजे एवढ्या गरीब माणसाचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, पण त्यांनी वर्षानुवर्ष पैसे साठवले, पैसे मागं टाकले आणि मला टायटॅनिकमधून प्रवास करायचा आहे, माझ्या सहकुटुंब मला सफरीला जायचं आहे टायटॅनिकच्या, असं म्हणून त्यांनी ते पैसे सगळे साठवलेले, त्याचं बुकिंग केलं जहाजावर जायचं. 1900 मला वाटतं 12 साली ते जहाज, 10 एप्रिल 1912 साली जहाज निघणार होतं. त्याच्या 2-3 दिवस आधी त्याचा जो पाळीव कुत्रा होता त्याच्या एका मुलाला चावला, आणि कुत्रा चावल्यानंतर त्याला त्याच्यावर उपचार केले, आणि आता 2 दिवसांनी आपल्याला जहाजावर जायचंय, पण मुलाची तब्येत बिघडून जाईल, मला नको यायला म्हणून त्याच्या बायकोने त्याला यायला नकार दिला. मग बायकोने यायला नकार दिल्यानंतर त्याला पण वाटलं आता मुलगा पण नाही येत, बायको पण नाही येत, मी तरी जाऊन काय करू. मग त्याचे बाकीचे दुसरे मुलं होते, ते मुलं
सोडून द्यावे छळणारे हिंदोळ्यावर मस्त झुलावे झळा उन्हाच्या सोसताना गीत नभाचे मोठे असावे झळा नभाच्या सोसताना गीत नभाचे मोठे असावे ओचळीत मग ऋतू बरसता हिंदोळ्यावर मस्त झुलावे धुंदीत स्वतःच्या गावी कधी तर कधी कुणाला सूर द्यावे धुंदीत स्वतःच्या गावी कधी तर कधी कुणाला सूर द्यावे आनंदाचे झाड भोवणी हिंदोळ्यावर मस्त झुलावे हिंदोळ्यावर मस्त झुलावे हिंदोळ्यावर मस्त झुलावे इतकं सहज सुंदर असतं बघा आयुष्य आपलं म्हणजे सकारात्मक गोष्टींच्या सकारात्मक माणसांच्या जर सानिध्यात राहत गेलं तर आपल्याला दुसऱ्या कशाच्याही गोष्टीची गरज पडत नाही मला असं वाटतं म्हणजे आयुष्याला असं ठणकावून सांगता आलं पाहिजे की थोडा और बिखर जाऊं मैंने यही ठानी है थोडा और बिखर जाऊं मैंने यही ठानी है ए जिंदगी जरा रुक मैंने हार कहाँ मानी है मैंने हार कहाँ मानी है म्हणजे माझा भाऊ आहे तो आम्हाला नेहमी सांगायचा त्याचे बॉस आणि ते दोघं जण बाहेर कुठंतरी दुसऱ्या गावाला कामानिमित्त जात असताना समजा जर ट्रॅफिक जाम झाले एखादी वरात चालली आहे आणि ट्रॅफिक जाम झाले तर तुम्ही काय कराल तर तुम्ही काय कराल तुम्ही काय कराल ट्रॅफिक जाम झाले आपल्याला आता आपण गाडी घेऊन चाललोय निष्णात वकील आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे गाडीतून खाली उतरायचे आणि त्या वरातीत नाचायचे वरात कोणाची माहीत नाही नाचून रिकाम व्हायचे ट्रॅफिक बंद संपलं सुरुवात झाली गाड्यांना गाडीत जाऊन बसायचे किती छान असं जगलं पाहिजे ना माणसाने इतक्या चांगल्यात कशाला राहायचंय आपल्याला आपण इतकं सहज सुंदर जगलं पाहिजे म्हणजे मी आता मला माझा सगळ्यात गुण मोठा कुठला असेल माहिती आहे का तुम्हाला विश्वास नाही बसणार मला स्वयंपाकाचा लय कंटाळा आहे स्वयंपाकच काही वाटत नाही सगळं घर वाटतं म्हणजे मला रात्रीच्या 10 वाजता तरी कोणी म्हणलं ना चल एखादा मूवी ठेवण्याचा कार्यक्रम आहे आणि तुला तिथे जाऊन कार्यक्रम करायचा आहे मी 2 वाजता कार्यक्रम करेन पण मला असं वाटतं की मी घरी येऊन मला आईला कोणीतरी दिलं पाहिजे पण करावाच लागतो स्वयंपाक मग त्यावेळेस आम्ही काय करतो आम्ही कुठेतरी गाणी लावतो 4 आवडती गाणी आणि स्वयंपाक होऊन जातो किती सोपं आहे जितकं सहजासहजी आयुष्य आपण जगू शकतोय आयुष्याचा आपण पाहू करण्याचा अर्थच नसतो खरं तर मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे तुमच्यापैकी कुणाला येते का कविता नाही येत कुणाला तरी येत असेल अजून एक गोष्ट राहिली आपण पैसा 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 फक्त पैसा हेच ध्येय झाले आपल्या आयुष्याचं पैसे गरजेचेच आहेत आयुष्यात 100% पण पैसा म्हणजे सगळं काय नसतं आपल्याला असं वाटतं आपल्या पोरांसाठी आपण प्रॉपर्टी जमवावी एका कर्ज राशीला घर घेतलं तर आपलं कर्जतला पण पाहिजे कर्जतला असेल तर बारामतीला पण आपलं एखादं घर पाहिजे गाडी पाहिजे पोराला उच्च शिक्षण दिलं पाहिजे आपण पोरांना कधीच हातपायला हलवायला लावणार नाहीत का म्हणजे त्यांना सगळं ऐकतं देणार ऐकतं असण्याची किंमत कळते का माणसाला नाही कळत कधीतरी आपण विचार केला पाहिजे ह्या गोष्टीचा आणि हे करत असताना आपण आपल्या स्वतःकडे कधी दुर्लक्ष करतो स्वतःच्या आरोग्याकडे करतो स्वतःच्या मानसिकतेकडे करतो थोडंसं त्यांना पण जाऊ द्या ना त्यांना पण हातपाय हलवू द्या ना आताची पिढी तुम्ही बघितली आहे की इतकं स्वातंत्र्य त्यांना की आपल्या कल्पनेच्या पलीकडे ते स्वातंत्र्य उपभोगतात ही परिस्थिती का आली तर आपण त्याच्यावर जबाबदारीच कुठली देत नाही आपण सगळं त्यांना ऐकत देत बसतोय म्हणजे आता तुमचे छोटे मुलं आहेत पण हा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे
कार्यक्रमाला खरंच वेळ होतोय. माझ्याकडे चिठ्ठी आली आहे मगाशी आणि तुम्हाला पण जायचं आहे सगळ्यांना. माझ्या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगते आणि थांबते. झकास असो भकास असो ओढून घ्यायचं तरी पण, झकास असो भकास असो ओढून घ्यायचं तरी पण, एवढं सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढं सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. दुःख चिंता अडीनडी असतात बरं साऱ्यांना, दुःख चिंता अडीनडी असतात बरं साऱ्यांना, उगाच करतो बाबू आपण कुरवाळतो जखमांना. जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील, जखम असो वेदना असो किती दिवस टिकतील. आज झळा उन्हाच्या उद्या श्रावण सरी असतील, आज झळा उन्हाच्या उद्या श्रावण सरी असतील. छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, छोट्या छोट्या गोष्टींचेही नाहीच घ्यायचे दडपण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरभर. उडत असतो रडत असतो उगाच आपण चिडत असतो, उडत असतो रडत असतो उगाच आपण चिडत असतो. भाळावरच्या रेखांनाच केवळ दोष देत बसतो, दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो, दोष देतो ह्याला त्याला द्वेष करतो खुन्नस धरतो. आपलंच लोक आऊट व्हायला आपणच मग कारण ठरतो. सोडून सारे किंतु परंतु हसत राहायचं कधी पण, सोडून सारे किंतु परंतु हसत राहायचं कधी पण, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन. कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं, कधी चिमटीत पकडायचं कधी मिठीत पकडायचं. आनंदाच्या फुलपंखांना नाहीच कड्या अडवायचं. आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं, आभाळ आपलं धरती आपली भन्नाट वारा होऊन जायचं. निसर्गाची दानत वेड्या स्वतःमध्ये रुजवत राहायचं. सोंगा ढोंगाचे गुडघे फेकून फक्त जपायचं माणूसपण, सोंगा ढोंगाचे गुडघे फेकून फक्त जपायचं माणूसपण. एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले भरकन, एवढे सुंदर आयुष्य हे निघून चालले. सरांनी मला मगाशी तुमचा परिचय माझा करून देताना सांगितलं की हे व्याख्याते आहेत. मी गृहिणी आहे सगळ्यात आधी, मी शिवणकाम करते, मी पार्लर चालवते, मेहंदी मेकअपच्या ऑर्डर घेते. माझा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, मी स्वतःच चालवते रेकॉर्डिंग स्टुडिओ. मी निवेदनाचे छोटे मोठे कार्यक्रम घेते, मी बारशाचे गाण्याचे कार्यक्रम घेते, लोकराई जेवणाचे गाण्याचे कार्यक्रम घेते, मी होम मिनिस्टरचे कार्यक्रम करते. माझे 2 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. मागच्या 2 वर्षापूर्वी त्याला 11 पुरस्कार मिळालेले आहेत. मी कवितांचे कार्यक्रम सुद्धा शाळा कॉलेजवर करते. अनेक संस्था संघटनांची पदाधिकारी आहे. असं सगळं आहे चालू. तुमच्या सगळ्यांसाठी कविता, मित्रपरिवारासाठी सगळ्या, कोणाला माझ्याबरोबर म्हणायचे असतील तर म्हणू शकता किंवा टाळ्यांची दाद देऊ शकता. कवी अनंत राऊत यांची कविता आहे खास तुमच्यासाठी. आजचा दिवस तुमचा आहे तर तुमच्यासाठी कविता गाण्याचा प्रयत्न करते. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनण्यामध्ये गारव्यासारखा, मित्र गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये
आयोजकांचे संयोजकांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावित्री. धन्यवाद मॅडम. सुंदर आवाज, सुंदर सादरीकरण हे सगळंच आम्हाला बघायला मिळालं. कौतुक करावं तेवढं कमीच. एका लिफ्टमध्ये मोठी बिल्डिंग होती आणि जायला फक्त एकच लिफ्ट होती. उंच बिल्डिंग होती. खूप गर्दी होती. गर्दी झाल्यानंतर त्या ठिकाणी आर्किटेक्चराने दुसरी लिफ्ट बांधू शकत नाही म्हणले. त्यांनी एक आमच्यासारखा असा एखादा क्रिएटिव्ह माणूस असतो, त्यांनी सांगितले ते आरसा बसवा आहे. प्रत्येक मजल्यावर आरसा बसवला. प्रत्येक मजल्यावर आरसा बसवल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता लिफ्टबाबत तक्रार होत नाही. लिफ्टच्या बाहेर आरसा बसवला ना, लिफ्टबाबत तक्रार होत नाही. लोक किती वेळ वेटिंग करतात. माणूस इतका प्रेमात पडला आहे. बघत होतो प्रत्येकीने फेटा बांधल्यावर 2-4 सेल्फी काढून पाठवले. घरच्यांना पाठवून दिले. आमचा एवढा भारी कार्यक्रम. माणूस एवढा स्वतःच्या प्रेमात पडला. ती लिफ्टची तक्रार जशी बंद झाली तशी कार्यक्रमाची तक्रार अजिबात राहणार नाही. जेवण कसं असलं चांगलंच होतं, तक्रार नाही. फेट्याची आयडिया गोट्याची सक्सेस झाली. आपल्याला एक ग्रुप फोटो काढायचे फेट्याबरोबर. पुणेरी पाट्या आहेत, कुणी जायची गडबड करू नका. जर कोणाचं घर लांब असेल तर एखाद्या मैत्रिणीच्या घरी राहायची सोय करू आपण.